स्टार्ट. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मी आपले स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे की या प्रकल्पाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांची पहिली सभा झाल्यानंतर 10 वर्षांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर 1300 टन क्षमतेचा साखर कारखाना उभारणीचा परवाना केंद्र सरकारकडून मिळाला. तथापि या प्रकल्पाचा पहिला हंगाम झाल्यानंतर पुढच्याच वर्षी भीषण दुष्काळामुळे या कारखान्याच्या ऊस गळीतावर विपरीत परिणाम झाला. परंतु ऊसाचा नियोजनबद्ध विकास आणि संवर्धन असा कार्यक्रम राबविल्याने कारखान्याला गरजे एवढा ऊस मिळत गेला आणि संकट टळले. कारखाना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत होते. ते लक्षात घेऊन त्यावेळच्या संचालक मंडळाने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. साधारणतः विस्तारीकरण करण्याचे हे काम पूर्ण होण्यास कमीत कमी 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. नंतरचा गाळप हंगाम पुरेशा क्षमतेने चालेल याची खात्री नसते. पण या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे विस्तारीकरणाचे हे काम केवळ 5 महिन्यांत पूर्ण झाले. इतकेच नव्हे तर पहिला गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने विना तक्रार कार्यान्वित झाला. या वेळेपासूनच कारखाना खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर वाटचाल करू लागला. कारखान्याच्या व्यवस्थापनाने केवळ साखर उद्योग एवढाच दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून सभासदांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा मिळवून देता येईल हेही सातत्याने पाहिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ऊसाच्या चिपाडापासून कागद निर्मिती प्रकल्पाची उभारणी हा होय. साखर आणि मळीपासून मद्य निर्मिती हे सगळेच कारखाने करतात. साखरेशिवाय काही नवीन कारखानदारी उभी करून दाखविण्याची क्षमता सहकारी साखर कारखानदारांकडे नाही, अशी टीका होत होती. पण श्रीराम कारखाना मात्र याला अपवाद ठरला. कारखान्याने चिपाडापासून कागद निर्मिती करण्याचे ठरविले आणि हा प्रकल्पही अवघ्या 14 महिन्यांत उभारून दाखविला. या प्रकल्पामुळे रोज 20 टन कागदाची निर्मिती होते. चिपाडापासून कागद निर्मिती हा उद्योग तसा महाराष्ट्रात नवीनच आहे. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ, कुशल कामगार आणि यंत्रसामुग्रीची उपलब्धता यांत बऱ्याच अडचणी आहेत. परंतु या सर्व अडचणींवर मात करून श्रीरामने हा कागद निर्मिती उद्योग यशस्वी करून दाखविला. स्टॉप.